श्रीमलंगड चषकातील आजच्या लॉट मधील डबल 10 संघ होते, त्यातील 8 संघांचा घाशाघोशा गुंडलेला आहे. मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण 2 टीम बघतोय. एका बाजूला टीम संघ आहे जय भोळे नेवालीच्या विरोधात खेळेल संघ जय हनुमान मांगरोळ. बिग फाईट लढत, दोन्ही टीमने 3-3 सामने जिंकल्यात. मात्र मांगरोळ टीमला लकी ड्रॉचा प्रतिसाद लाभला नाही, मात्र एक लकी ड्रॉचा प्रतिसाद लाभलाय तो टीम नेवाली संघाला. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आघाडीची जोडी येतो मैदानावरती. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच 3 षटकांचा असेल. खेळ जरा फास्ट खेळा. गेम ऑन, गेम नाईज ऑन अ स्ट्राईक. आणि पंच आपल्याला पाहायला मिळेल मच्छिंद्र. दुसऱ्या बाजूला पंच हरेश बघतोय आपण. मॅच स्टार्ट केली जाईल. पहिल्या षटकामध्ये वेगावरती स्वार असलेला गोलंदाज साहिल पाटील तयार आहे. जय हनुमान मांगरोळ टीमचा आघाडीचा गोलंदाज. पॉवर प्लेचे षटके त्याने अक्षरशः मॅच गाजवली आहे. आणि एका बाजूला फलंदाज सचिन पाटील. नॉन स्ट्राईक यांना पाहू शकतो राहुल जाधव. ही आघाडीची जोडी टीम नावालीची. बिग फाईट लढत अगदी जवळपास दोन्ही संघ आजच्या 10 संघांमध्ये 8 संघांचा घाशाघोशा गुंडलेला आहे. मध्ये अंतिम टप्प्यामध्ये निर्णायक 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. साहिल तयार आहे. समोर सचिन साठी पहिला चेंडू साहिलचा. वेगवान गोलंदाज टॉस करताना चेंडूला व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. हा खराब चेंडू फेकला आणि अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. त्याच्यामध्ये फेरफार होणार नाही. आम्ही तुम्हाला सकाळपासून सांगत आलोय. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पायचीत बाद नाहीये. चेसिंग कंपल्सरी. व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी आणि 1 धावेने अकाउंट खुला केला होईल टीम नावालीचा. सचिन आहे समोर. फलंदाजही तगडा आहे. गोलंदाजी देखील आजच्या दिवसामध्ये असा दिवस वेगवान गोलंदाज साहिलने गाजवलाय टीम मांगरोळसाठी. तर सचिनने चांगली फलंदाजी केली नेवाळीसाठी. सचिनचा हा चेंडू बॅकफुटला फटका चांगला आहे. थर्ड मॅनच्या विजयाने बॅकफुट पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो त्याच्या भागाच्या बाहेर. चेंडू बॉन्डलाईनच्या पार. चौकार. आपण पाहू शकतो यावेळेचा चेंडू वेग आहे. मी म्हटलं गेले वेगवान गोलंदाज आहे साहिल पाटील. फन्नाट वेगाने चेंडू एसटी मागे राकेश पाटीलच्या हातात गेला आहे. कॅरी करत असताना चेंडूला डॉट बॉल. मी म्हटलं गेलो राकेश खूप सुरेख गोलंदाज आहे. दर्जेदार गोलंदाजी केली आजचा दिवस. साहिल पाटील प्रचंड वेग आहे. या वेगावरती आत्मविश्वासाने गोलंदाजी करत आलाय टीमसाठी. यावेळेस ऑफ स्टंप चेंडू फेकला गेलाय वेगावरी. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा साहिलचा. हाही चेंडू पाहायचा आहे. बॅटचा कडा संपलाय. फलंदाजाचा खेळ. बिग विकेट डाऊन. हॅट्रिक साठी शौर्य तकदीर पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विकेट हॅट्रिक संपादित केली तर आपण पाहू शकतो. इथे मात्र काय चेंडू होता ऑफ स्टिक वरती. ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगाने एसटी मागे जेल स्वीकारलाय.
एस टी ठिकाणी आणि संपलाय फलंदाज सचिन पाटीलचा खेळ. बिग विकेट यश चांगलं मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना साहिल तयार आहे पॅव्हिलियन एंडकडनं. दरम्यान ते चेंडू साईडच्या समोर नेक्स्ट बॅट्समन वन डाऊनचा. हा चेंडू उभा पिच होता. लेंथ खूप लवकर ओळखली. डाऊन दी ग्राउंड चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑफ चेंडू घेऊन बॉन्डलाच्या बाहेर. षटकार. ते मात्र फटका चांगला आलाय. हाही चेंडू उंच गेलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. मनोज गेला चेंडू खाली स्वीकारलाय झेल. संपला फलंदाजा खेळ. लागलेला दुसरा धक्का टीमला पहिल्या षटकात गारत. हॅलो 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 हा राहू दे. आणि इथे मात्र साहिलचा निर्णायक शेवटचा चेंडू. 1 to go. दरम्यातील चेंडू हा पेकर ऑन साईडला ऑन ड्राईव्ह हाफ अँड फुल. चेंडू बांधण्याच्या बाहेर. हा षटक महागडा ठरतोय. पहिल्या षटकात 17 धावा. 2 बाद 17. षटक पहिला संपला. रवी पाटील भोनिवलीचे रवी पाटील आपल्याला इथे इन्व्हाइट केले जाते. या मंचावरती मस्ट वेलकम सिमलंगर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकामध्ये साहिलला मात्र या अंतिम षटकामध्ये मार पडली. अंतिम मॅच मध्ये 17 धावांचा थोडा महागडा षटक. 1 डाऊनचा खेळाडू आला होता. त्याने एक षटका टोकला आणि आपण बघू शकतो फलंदाज हेमंतच्या बॅटमधनं तडाखा पाहायला मिळाला आहे. मात्र आघाडीचा खेळाडू राहुल 2 धावांवरती घेतो. राहुल आणि स्ट्राईक आहे गोलंदाजी मार्क मध्ये. मागील 2 मॅचचा हिरो मनोज आलाय. मागच्या मॅचचा हिरो मनोज पाटील गोलंदाजी मार्क मध्ये ओव्हर द विकेट तयार आहे. मनोजचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. दरम्यान दुसऱ्या षटकातील हा आपटेकर टॉस करत असताना चेंडूला एसटी मागे गेला. चेंडू पहिला चेंडू चांगला आलाय. डॉट बॉल सूचना केली गेली पंचांनी बंद बाउन्सची. नक्कीच चेंडू टॉस झाला होता. आपटेकर होता अर्ध्या पिचच्या मागे फेकला होता चेंडूला. मात्र यश मिळाले. चेंडू आलाय डॉट. धावसंख्या चांगली उभारावी लागेल टीम मांगरूळच्या विरोधात खेळत असताना नाबाली टीमला. नेबाली हा चेंडू सीमारेषा दिशेने झाला. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईन वरती. झेल टिपलाय आणि शौर्य तकबीर पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक 1000 रुपयाचा आहे मांगरूळ टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला.
फटका चांगला आहे बॅकफूट पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू ऑलिम्पिक कार्पेट खलंगरे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॉल प्रचंड वेग आहे म्हणून हा चौथा चेंडू होता. तब्बलकी 21 धावा लक्ष्य 40+ बनवावे लागतील. 40-45 धावा प्रेक्षकांनी मॅच लढत पाहायला भेटेल प्रेक्षकांना. आणि मॅच आपण बघतो आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल. टीम जय हनुमान मांगुलच्या विरोधात सध्याच्या कडेला फलंदाजी करतोय जय भोळे नेवाली. हा फुल टॉस होता. बॅट टू द बॉलर साईडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. कॉल आहे आणि दुसरी धाब इथे रेडिंग पिटून विकेट तालमेल दोघांमध्ये चांगला आहे. 2 धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. सांघिक धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावा लागतात एकंदरीत 23 धावा धावपळकावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात आतापर्यंत 6 धाबा चेंडू फेकले गेले ते 5. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक वाढली मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या गोलंदाजाला संधी असेल म्हणूनची संधी हुकली आहे. आई चेंडू पाहावं लागेल. व्हाईट बॉल खराब चेंडू फेकलाय. धावपळक 1 ने पुढे सरकेल. टीम मांगरूलचा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा खूप चांगलं षटक आलंय आतापर्यंत. कमी धाबा आल्या त्या षटकात. फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केल्यात आतापर्यंत. मनोजने चेंडू फेकल्यात 5. त्याच्यामध्ये 2 अतिरिक्त धाबा आहेत. एक चौकार वगळला तर बाकीचे सगळे चेंडू चांगले आल्यात. मनोजला 1 विकेट भेटली आहे. बाकी चेंडू डॉट आल्यात. काही गोलंदाजी केली आहे टीमसाठी. मात्र या अंतिम चेंडूवरती येणार का मोठा टोला पाहावं लागेल. आणि हा चेंडू पाहावं लागेल. हा चेंडू देखील आणि हा चेंडू अंपायर निर्णय द्या आम्हाला. डॉट बॉल आहे काय आहे. हरेश भाग्यवंत आणि 2 पंच डिस्कस करतील या चेंडूवरती. पंच निर्णय द्यायचा आहे मला. नो बॉल. कारण 1 बाउन्सचा कॉल केलं होतं. त्याच्यानंतर हा दुसरा टॉस आहे. बरोबर आहे. योग्य तो निर्णय पोहोचवतात. मात्र टीम मांगरूल चला हरिअप करा आपण खेळा सुरुवात करू. कारण 1 बाउन्स कॉल केलं होतं गोलंदाजाला. त्याच्यानंतर हा दुसरा बाउन्स आहे. तरी देखील मनोजचा खूप चांगला षटक आहे. पहिल्या षटकात 17 धाबा आल्या होत्या. चौकार गेल्यानंतर 3 अतिरिक्त धाबा आल्यात. यशही मिळालंय. आणि या षटकामध्ये निर्णायक चेंडू संधी होती. विकेट हॅट्रिक तर शौर्य तकदीर पाटील यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र ही संधी मनोजची हुकली आहे. या आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे आणि स्पर्धेची पहिली सेमीफायनलचा मॅच. तर आपण बघतोय धर्मदेव चेंडू पुन्हा एकदा. बॅटचा कडा घेऊन चेंडू यष्टी मागे. यशवंत आहे. चेंडू काही डायरेक्ट हिट दिलाय. बॅकअप साठी स्वतः गोलंदाज मनोज आलाय. चेंडूला पकडला गेलाय. तोपर्यंत धाव आली आहे 1. षटके संपली 2. एकंदरीत 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघायची आपल्याला 26 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आपण बघतो या दरम्यान काय पहा उद्याचे सामने अशा प्रकारचे होतील. पहिला सामना असेल थेट सकाळी 9:30 वाजता श्री मलंगडवाडीच्या विरोधात टीम अंबे हर्ष 11. त्याच्यानंतर नेवाली पाडा मनाप काकडवाल घातक नेवाली पाडा रुपेश. त्याच्यानंतर काकोलेच्या विरोधात टीम खरड तिसरा मॅच. त्याच्यानंतर चिंचोळी निकेशच्या विरोधात मांगरूल ऋतिक. आणि शेवटची लढत असेल अंबे देवाच्या विरोधात पागड्याचा पाडा. पहिली मॅच नक्कीच
9 वाजता आपण रिपोर्ट करायचा आहे. हा पहिल्या चेंडूवरती शॉर्टपिच चेंडू होता. चेंडूवरती कॉटन बॉलची संधी. चेतन मिस करत नाही आहे. मिळालेला यश चेतनला आता मात्र संधी असेल. आणखी एक खेळाडू बाद झालाय टीम नेवालीचा. यश मिळतो पहिला चेंडू होती चेतनला. निर्णायक षटकामध्ये चेतनला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 26 धावा झाल्यात. 40+ धाबांनी संघर्ष नक्कीच पाहायला भेटेल. परत तितक्या धावा होतील का हा प्रश्न आहे. हा प्रचंड वेगावरती अप्रतिम चेंडू वरती होता चेंडू. डॉट बॉल. दुसरा डॉट चेंडू पिकत असताना गोलंदाजी मार्कमध्ये वेगवान गोलंदाज चेतन पाटील चांगली गोलंदाजी करतो ओव्हर द विकेटनं अगदी पॅव्हलियन एंडकडून. तिसरा चेंडू झेल होता की काय मात्र इथे डायरेक्ट हिट दिली जाईल आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस फलंदाज बाद केला जातो. मॅन्स मध्ये चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. चौकार. तर 30 धावा. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडू 2 मोठे फटके. एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. हेमंतचा हात तडाखा. समोर क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी इथे होईल दुसरी धाव का पाहावं लागेल आणि दुसऱ्या धाब्यासाठी बॅट्समन आउट. गोलंदाज चेतनचा हा चेंडू घरंगळत सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या एकाच ऍक्शनने चेंडूला उचललाय. ओव्हरथ्रो झाला. तिथे तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल तिसऱ्या धाब्यासाठी आणि 3 धाबा इथे कंप्लीट झाल्यात आणि चांगली धावसंख्या. मात्र इथे 3 धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना सांघिक 30 षटकांचा खेळ संपलाय. धावपळा लागताय त्या 34 आणि 35चं लक्ष. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण पाहूया. रवी पाटील यांचं पहिले शुभ सन्मान केलं जाईल. मंचावरती आमचे त्याचे प्रेरणास्थळ आणि त्यांच्या शुभ हस्ते केले जाईल. रवी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आमचे उदयदादा पवार यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन कॅमेरा इकडे बोलवा जरा. शुभ सन्मान मान्यवरांचं. शुभ सन्मान मान्यवरांचा पाहू शकाल. वेळात वेळ करून आपली महत्वाची भेट दिली आहे मान्यवरांचा आपण. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो मान्यवरांची पण अंबाजी बाळकृष्ण भाग्यवंत, जितू बाळाराम भाग्यवंत, राजेश बाळाराम भाग्यवंत, राम सुरेश भाग्यवंत, जितू रामदास दिघे, विनुदास महादू भाग्यवंत, हरेश किसन भाग्यवंत, बळीराम बाळाराम भाग्यवंत, हरिश्चंद्र धुंदा भाग्यवंत, बाळाराम धुंदा भाग्यवंत, सुरेश धुंदा भाग्यवंत, नाथा धुंदा भाग्यवंत, दिलीप लहू भाग्यवंत, पवन खंडू भाग्यवंत, अक्षय सुखदेव भाग्यवंत, महेश बाळाराम भाग्यवंत, प्रकाश गोटीराम भाग्यवंत, सुनील पाटील खरट,
रतन शेट सावी काकडवाल, काय नाव, हरेश मात्रे खरड, रवी पाटील बोनोली बोनोली आणि शंकू पाटील बोनोली या सर्वांचं भरपूर सारं योगदान राहिलं. पुन्हा एकदा सर्वांचा मी स्वतःचे आभार व्यक्त करतो. आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक उदयदादा पवार यांनी यांच्या मनाच्या अंतकरणापासून सर्वांचा आभार व्यक्त केला आहे. ओली या मॅचकडे तिथे 18 मध्ये 35 धावा बनवायचे आहेत. बॉल 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 द्या. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे प्रमुख पंचावन्न स्ट्राईक मच्छिंद्र भाग्यवंत, हरेश भाग्यवंत, दिनेश भाग्यवंत तसेच अंबाजी भाग्यवंत यांनी देखील एका इनिंग्समध्ये एका मॅचसाठी पंचांची भूमिका निभावली. या सर्व पंचांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 35 धावांचं मापक लक्ष 18 चेंडूंमध्ये, कारण या मैदानावरती धावा बनतात. पहिलं षटक टीम जय बोले निवाडी संघासाठी महत्वाचा असेल. पहिल्या षटकात 17 आल्यानंतर कमबॅक केलं होतं मागील टीमने. पहिल्या चेंडूला काय फटका आहे इनसाइड आउटचा, स्लीपर कव्हरला दूरवर क्षेत्ररक्षक नाही. मनोजच्या बॅटनं पहिलाच तडाखा, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय, चौकार. ओ झेलची शक्यता आहे, दूरवर क्षेत्ररक्षक झेल मॅच टर्न करू शकतोय. वाटा कॅच, झेप टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज मनोज साकेल, बिग विकेट डाऊन. 4 वरती पहिला खिलाडी गारद. हा मनोज बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतो आघाडीची जोडी मनोज आणि चेतन. चेतन नॉन स्ट्राईक हँडला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला दूरवरनं धावत आला आणि काय झेल स्वीकारला. याच्या आधी पहिल्या चेंडूवरती स्लिपर कव्हरला चौकार टोकला होता. मग ती इथे बॅट्समन बाद आऊट झालाय. तिथं का टीमला पहिला लागलाय. शक्तीचा डाऊन दी ग्राउंडचा फटका, नो मॅन्स मध्ये चेंडू एकाच टप्प्यात बांधल्याच्या बाहेर फरार, चौकार. दोन चौकार आलेत, एक विकेटी कॅरी केली गोलंदाजाने. मात्र धावा येत आहेत, धावा कमी आहे टीम निवाडीकडे. हा फटका डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ बॉलच्या बाहेर चाललाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार.
टीम वरती 4 वरती पहिला गडी गारद झाल्यानंतर लगातारचे 2 मोठे टोले आणि खराब गोलंदाजी होते. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना लगातारचे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल शक्तीच्या बॅटमधून. हाही फटका खेळायचा होता शक्तीला, मात्र हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक, दॅट इज वाईट बॉल. खराब दर्शवत असताना यावेळेस अंपायर या चेंडूला आणखी एक धाव वाढेल धावफलकामध्ये. एकंदरीत धावा लागतात त्या 15 धावा, लक्ष आहे 35. अशा परिस्थितीला पहिल्या षटकामध्ये थोडीशी महार पडतोय गोलंदाजावरती. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. शक्तीचा हा चेंडू मिस्टिक फटका उंच गेलाय. हा झेल भरपूर महत्वाचा असेल टीमसाठी. झेल टिपला गेलाय संपल्यापर्यंत शक्तीचा खेळ. आणखी एक यश, मात्र धाबा भरपूर खर्च झाला आतापर्यंत. 15 वरती दुसरा गडी गारद. ₹500 पारितोषिक प्रत्येक 6 साठी वेदांत पवार यांच्याकडून. हो चेंडू बॉडीवरती धावला आहे. धावेची शक्यता नकारता येईल इथे. काय क्षेत्ररक्षण दृष्टी मागे. आणि या दरम्यान षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकात 15 धाबा, येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे मैदानावरती. विषय करत तोपर्यंत बाजवा डीजे. डिफेन्स करायचे आहेत, मॅच मत बनवायचे. तर हे षटक टीम निवालीसाठी महत्वाचं आहे. कारण पहिल्या षटकात गडी बाद झाले. एकंदरीत 2 धाबाही चांगल्या आपल्याला पाहायला भेटल्या. एकंदरीत 15 धाबा आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती लक्ष 12-20 समीकरण आहे. पहिला चेंडू हो रिव्हर्स अटॅक करायचं होतं. चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. असे डॉट बॉल लगातार फेकावे लागतील. काय चेंडू आहे. वेगवान गोलंदाज नयन नयन गोलंदाजी करतो टीमसाठी. नयनला हे षटक कमी धावांचं फेकावं लागेल. या षटकात कमबॅक करावं लागेल. कारण मागील षटकात धावा आल्या. मॅच बनवायची असेल तर. कारण चेतन त्यासमोर एक घातकी खेळाडू आहे. चेतनचा बॅट कधीही बोलू शकतो टीमसाठी. मी म्हटलं गेलं डाऊन दी ग्राउंडचा डीपमध्ये क्षेत्ररक्षकचा कोटेशन आहे मिड विकेटला. तुला एका ऍक्शनने उचललं फेकणंच तोपर्यंत धाव मिळेल एक. अशा एकेरी धावा गेल्या तर मॅच आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल. मात्र मॅच रंगतदार होणार का हे षटक महत्वाचं असेल टीम निवाळी संघाच्या दृष्टिकोनातून. हे षटक चांगलं फेकावं लागेल गोलंदाजाला. मॅच बनू शकतो. मात्र जो दोन्ही खेळाडू चांगले आहेत. सेकंड डाऊनचा नवीन खेळाडू मैदानावरती आला आहे अंकित. फक्त अंकितसाठी वेदांत पवार यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी फक्त अंकितसाठी ₹1000 पारितोषिक आहे. अंकित तयार आहे. दरम्यान चेंडू बाकपीट लावून खेळ. झेलची शक्यता नकारताच येणार नाही. वाटा कॅच. काय झेल स्वीकारलाय. टिपलाय झेल. संपल्यापर्यंत अंकितचा खेळ. लागलेला तिसरा धक्का. उदयदादा पवार यांच्याकडे ₹200 हा 5वा पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये. पोटी प्लसच्या खेळाडूंना देखील काल दिले. आजचा हा तिसरा
ओनिश पाटील ऑन साइडला ओढवाचा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सरकलाय. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज खेळ. टीम संकटात आली आहे मांगरुळ. मैदानावरती आलाय नील. नीलमध्ये देखील क्षमता आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू आहेत. 2 चेंडू एखादा मोठा फटका बघावाच लागेल, ट्राय करावे लागेल टीम मांगरूळला ही मॅच बनवायची असेल तर. विकेट किती गेली परवा नाही, मात्र आक्रमण बनवावं लागेल. डाऊन दी ग्राउंडचा आसमानी टोला मॅच जिवंत ठेवणारा हा लांब लचक तडाखा षटकार. व्हॉट अ शॉट. संघाने विनंती असेल आपण सेकंड करायची आहे. मॅच संपल्यानंतर पहा दोन्ही टीम मांगरूळ आणि एका बाजूला टीम आहे नवाली. मॅच नेवाली कोणी जिंको. अंतिम चेंडू शिल्लक आहे. समीकरण बदललं आहे मॅचचा. 13 धाबांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. हा चेंडू नयनचा महत्वाचा असेल. नील समोर यावेळेस मात्र प्रेशर आलाय. अतिरिक्त चेंडू फेकलाय. जे काही सगळं काही चांगलं चालू होतं गोलंदाजी करताना एका षटकाराने मॅच युटर्न झाली आहे, मागे गेली आहे, बॅकफुटवरती आली होती टीम. यावेळेस मॅच बरोबरीने झालंय. 7-12चं समीकरण. 7-12 आलाय शेवटी आकडा. आजच्या दिवसात पहिला समीकरण आलाय आपल्याला 7-12चा. आणि यावेळेस ओ हो 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 आसमानी सुलेमानी चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातो. षटकार मॅच मध्ये क्विस्ट. नीलने मॅचला टर्न केली आहे टीम मांगरूळच्या बाजूने. निर्णायक 6 चेंडू मध्ये 6 धाबांची गरज राहिली आहे. 2 आसमानी टोले. डीजे विनायकला बघतोय आपण. 6 चेंडू आणि 6 धावा वाचवायच्या आहेत. 35 लक्ष असताना चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. काय फटकेबाजी केली आहे. 1 2 3 4 5 6व्या क्रमांकाचा फलंदाज नील होता. नीलने मॅच मध्ये युटर्न घेतलाय. 2 षटकार. मॅच अगदी आपल्या बाजूने झुकवली आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज. हा चेंडू पहिला चेंडू भन्नाट वेगावरती स्वार आहे. डॉट बॉल. चेसिंग कंपल्सरी हे नियम आहे स्पर्धेचे. पण पहिल्यांदाच नियम सांगला. चेसिंग प्रेसिंग कंपल्सरी आहे. अंपायर निर्णय शेवटचा असेल. पण पाहू शकतो इथे मात्र मॅच एका बाजूला आपण बघतोय चेतनला एका फटक्यात मॅच संपू शकतो. मात्र नील तयार आहे. नीलने 2 आसमानी टोले लावला आतापर्यंत या मॅच मध्ये. तयार आहे चेतन. हा चेंडू अप्रगत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. सीमा रेषेवरती टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. मॅच मध्ये क्विस्ट. अजूनही मॅच जिवंत. 4-6चं समीकरण येतोय समोर.
एक निर्णायकचा चेंडू 2 चर आल्यात, चांगले यश आलाय. समीकरण 4-6 चेसिंग कंपल्सरी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना टीम नेवाळीचे खेळाडू मॅच चित्त थरारक, अजूनही मॅच जिवंत आहे. एका बाजूने नीलचा आक्रमण होतं, दुसऱ्या बाजूने विनायकने मॅच जिवंत ठेवली. आसमानी टोला चेंडू उंच गेलाय, पायाचा बाहेर जाणार का? क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती, टिपलाय जल. संपल्यापर्यंत राकेश पाटीलचा ही खेळ लागलेला आणखी एक भेदक का टीमला. समीकरण बदलतोय, 3-6चं समीकरण वाचतोय येणाऱ्या चेंडूवरती. प्रयत्न केले जातात, किती सारी मेहनत केली जाते या षटकामध्ये आणि काय गोलंदाजी केली आहे विनायकने खूप सारी गोलंदाजी केली आहे. प्रेक्षकांना मॅच मध्ये आतापर्यंत थांबून ठेवलंय, पाठीराख्यांना दिलासा दिलाय, खेळाडूंचा प्रतिसाद आहे. मात्र अजूनही आशीर्वाद लाभला नाहीये. मॅच कुठेही संपू शकतो, कोणी जिंकू शकतो. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. समीकरण बदललं, यशवंत आलाय, साजन आलाय फलंदाजीमध्ये. 3 मध्ये 6 धावांची गरज आहे. पहिले 3 चेंडू तर चांगले चालत, हाही चेंडू वेगावरती स्वार आहे. आता बॉलिंग आवडली असेल तर टाळे व्हायला हरकत नाहीये. या गोलंदाजाने खूप सारी गोलंदाजी, भरपूर सारी मेहनत केली आहे. समीकरणच बदललाय. काय मॅच होती, 6 चेंडू 6 धावा. नीलने केलेली मेहनतीवरती पाणी फिरलंय. अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना काही प्रयत्न केले जातात. मात्र नीलला स्ट्राईक येणार का अंतिम चेंडू पर्यंत हे पाहणं गरजेचं होतं. पहिल्याच चेंडूवरती जर नीलकडे स्ट्राईक आली असती तरी मॅच संपवली असती. 2-6चं समीकरण वाचतोय. काय गोलंदाजी केली आहे. हा बॅटचा कडा घेऊन एसटी मागे चाललाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर मॅच, ओ व्हॉट अ मॅच. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी बनवायच्यात. काय मॅच रंगली आहे सेमीफायनलचा मॅच. प्रेक्षकांनी लढत मैदानावरती होत असताना प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय आणि नक्कीच मॅच आवडली तर तमाम खेळाडू सर्वांनी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दणदणीत दर्जेदार सामना, प्रेक्षकांनी लढत. पाचव्या चेंडूवरती चौकाराला एकाच चेंडू 2 धावेची गरज आहे. 2 धावा नॉन स्ट्रायकरांचा, स्ट्रायकरांना 2 धावा बनवाव्याच लागतील. चेसिंग कंपल्सरी. विकेट किपरच्या हातातनं चेंडू सुटला तरच तुम्हाला धाव घेता येईल, हेही महत्वाचं अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि किपरच्या हातातनं चेंडू सुटला तर तुम्ही धाव घेऊ शकता. काय मॅच रंगली आहे, मांगरुल की नेवाली की मांगरुल हा प्रश्न आलाय. गोलंदाज तयार. दरम्यातील हा चेंडू चांगला आहे. चेसिंग कंपल्सरी यावेळेस स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र आणि यावेळेस विजय पराजय पत्करावा लागतो.